मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत सतर्क राहण्याच्या सूचना। 8 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा अलर्ट। पूर्ण प्रशासन सध्या अलर्ट मोडवर, सर्व यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू। नागरिकांनी शक्य असल्यास प्रवास टाळावा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। नाशिकला उद्या पावसाचा रेड अलर्ट, ढगफुटी होण्याची शक्यता। हवामान विभागाकडून 300 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज। एनडीआरएफची पथकं तैनात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। नाशिकमधील शाळा, आठवडी बाजार उद्या बंद राहणार। रेड अलर्टमुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तशृंगी गडही बंद राहणार। उद्या प्रवास टाळा, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। मिसिंग लिंकच्या एंट्री पॉइंट जवळ दरड कोसळली, युद्धपातळीवर दरड हटवण्याचं काम सुरू। पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प, तर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत। मुंबई पुणे रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प। मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्यानं मोठा फटका। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह। मुंबईकडे येणारी लेन 1 लेन सुरू, तर पुण्याकडे जाणाऱ्या 3 लेन सुरू। मुंबई गोवा महामार्गावर कशेडीसह 8 ठिकाणी दरड कोसळली। अंबा नदीचं पाणी थेट महामार्गावर नागोठणेजवळील वाकण इथे वाहतूक ठप्प, वाहनांचा खोळंबा। राज्यात सावित्रीसह 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। इंद्रायणीवरील 4 पूल पाण्याखाली। वारकऱ्यांनी आळंदीऐवजी पुण्यात थांबावं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वारकऱ्यांना आवाहन। आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर, नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं 250हून अधिक नागरिक अडकले। पालखी सोहळ्यासाठी आळंदीत येऊ नका, देवस्थानकडून वारकऱ्यांना आवाहन। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली, 6 एक्सप्रेस गाड्या रद्द। इंद्रायणी, डेक्कन प्रगती, डेक्कन क्वीन, मुंबई पुणे इंटरसिटी आणि मुंबई धुळे या गाड्या रद्द।